ला महत्त्व जर दिलं गेलं तर माझ्या मते ज्यांनी चांगलं शासन दिलं आहे, जे चांगलं शासन देऊ शकतात, ज्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी न खाऊंगा न खाने दूंगा म्हणतात आणि त्या माणसाकडे स्वतःची इस्टेटसुद्धा नाही आहे, स्वतःचा पगारसुद्धा ते कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता देऊन टाकतात, अशा माणसाला फॉलो करायला माझ्या मते महाराष्ट्रातला सुजाण मतदार तयार होईल. यांच्याकडे इस्टेटी ज्या झालेल्या आहेत, गांधी फॅमिली बघा आणि म्हणा, त्या कुठनं आल्या यांच्यापैकी एकानेही धड नोकरी केलेली नाही आहे, पण इस्टेटी मात्र मजबूत आहेत. लोक बघतात हो, लोक काही फक्त काँग्रेसचे नेते जे सांगतात ते ऐकत नाहीत. मी भाजपचा प्रवक्ता नाही, पुन्हा एकदा हनुमंतरावांना सांगण्याची गरज आहे, मी लोकांचा प्रवक्ता आहे असं मला म्हणता येईल. आणि मला असं जाणवतं की काँग्रेस जे सांगतं ते करत नाही, त्यांच्या घरी काय चाललंय ते सांगत नाही. सगळे श्रीमंत लोक त्यांच्याकडे भरलेले आहेत आणि ते कशाने श्रीमंत झाले ते सांगत नाहीत. शिक्षण काही घेतलं, 9वी पास न झालेला तेजस्वी यादव हा 9वी पास न झालेला त्यांचा नेता होता आणि तो 9वी पास का झाला नाही? कारण यांच्याच एका मंत्र्यांनी 8वी पर्यंत परीक्षाच घेतल्या नाही. ज्या वेळेला परीक्षा घेतली त्यावेळेला ते नापास झाले. असे थोर नेते ज्यांनी निवडलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण आता मतदार सुधारण झालाय. हनुमंत पवारजी हेही उत्तर द्या आणि बिहार निवडणुकीमधून तुम्ही आता महाराष्ट्रामधील निवडणुकांसाठी काय धडा घेणार? चंद्रशेखर नेने साहेबांनी उपस्थित केलेल्या 2 मुद्द्याला मला उत्तर द्यायचे. नेने साहेब म्हणले की गांधी परिवाराने आणि काँग्रेसच्या लोकांनी संपत्ती गरगंज कमवली, नोकरी केली नाही, कुठून आलं हे सांगत नाही. नेनेची संस्था ज्यांना आदर्श मानते ती लोक ज्यावेळेस इंग्रजांची चाकरी करत होते ना त्यावेळेस 5,000 कोटीचं घर. हनुमंतजी पुन्हा एकदा माफ करा, मी हनुमंतजी माफ करा, मी थोडा वेळ दोघांनाही थांबवतो. एक महत्वाची प्रतिक्रिया येते, मी पुन्हा येतो. मी पुन्हा येतो. बता दिया कि बिहार को अब विकास चाहिए, अपने बच्चों को और अपना भविष्य चाहिए. बिहार को अब जंगल राज नहीं चाहिए. बिहार को तुष्टीकरण करने वाला, परिवारवादी, घोटाला, भ्रष्टाचार करने वाला, जाति उन्माद करने वाला और अपने लठायतों से बिहार के लोगों को पिटवाने वाला, 59 नरसंहार कराने वाला, हत्या बलात्कार के आलम को लाने वाला आरजेडी और महागठबंधन के लोगों ने बिहार की जनता ने नकार दी है. भरोसा बिहार की जनता ने किया है तो दुनिया के सबसे लोकप्रिय नेता, भारत के कर्मयोगी प्रधानमंत्री, गरीबों के मसीहा और विकास के भगीरथ आदरणीय नरेंद्र मोदी जी पर और बिहारियों के मन में जिस प्रकार से मोदी जी बसते हैं और मोदी जी के मन में बिहारी बसते हैं, आज यह साबित हो गया. क्या आप उम्मीद किए थे कि जिस तरीके से अभी रुझान और परिणाम आ रहे हैं, एक तरफा दिख रहे हैं, आपके साथ जितने भी अलायंस है सब अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं? बिल्कुल, यह पांडव दल निश्चित रूप से एकजुट होकर चुनाव लड़ा और जिस प्रकार से माननीय प्रधानमंत्री जी का नेतृत्व, मार्गदर्शन और सहयोग बिहार को मिला, 14 लाख करोड़ की अतिरिक्त राशि देकर बिहार के विकास को जो गति दी, रफ्तार दी और बिहार के लोगों में जो खुशियां लाई गई, उनकी समृद्धि और उन्नति हुई, गरीब कल्याण का काम हुआ और बिहार से 3 लाख से भी 3 करोड़ से भी ज्यादा गरीबी रेखा से बिहार के लोग बाहर आए. लोगों ने अच्छी जिंदगी देखा, विकास देखा, जंगल राज को नकारा. महिलाओं का बहुत प्यार भी बहुत ही. माननीय प्रधानमंत्री जी के जो विकसित भारत के 4 स्तंभ है, किसान, महिला, युवा और गरीब, वही 4 स्तंभ बिहार के भी हैं जो 2047 के प्रधानमंत्री जी के विकसित भारत के संकल्प को पूरा करने में बिहार भी बड़ा सहयोगी बनेगा. तर बिहारमधून या निवडणुकीच्या कालानंतर या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंतजी, सुरुवातीला माफ करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवलं होतं. चंद्रशेखर नेने यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याला तुम्ही उत्तर देत होतात, बोला. चंद्रशेखर नेने साहेबांनी गांधी फॅमिलीच्या संपत्तीचा विषय काढला. गांधी फॅमिलीने आपली संपत्ती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी देऊ केलेली आहे, सगळ्या देशाला माहित आहे. त्यावेळेस जे ज्यांना आदर्श मानतायत ते काय करत होते मी सांगायची गरज नाही. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की नरेंद्र मोदी साहेब न खाऊंगा खाणे दूंगा म्हणतात आणि ते महाराष्ट्रातल्या पण लोकांना आता आवडणार आहे. अरे वा, अजितदादाच्या पोरानं 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीला घेतली आणि 24 कोटी रुपयाचा कर बुडवला. मोदी साहेबांना माहित नाही, नेने साहेबांना माहित नाही, तुमच्या चॅनलला दाखवल्या ना बातम्या.
तिकडं जैन बोर्डिंगची जागा, शेकडो कोटी रुपयाची जागा, यांचेच खासदार, यांचेच मंत्री हडप करायचे होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून ते रद्द करायला लावलं. वारे वा, निवडणुका येतील जातील, पराजय जे होतील नाही होतील, पण तुम्ही ना खाऊ